तर हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत अगदी आगळा वेगळा असा पदार्थ, जो की फक्त 1 चमचा तेलामध्ये आणि बिलकुलही मसालेदार नसणार आहे. अगदी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही बनवून खाऊ शकता किंवा मग कुक करून ठेवून तुम्ही हा संध्याकाळी देखील फोडणी देऊ शकता. अगदी सोपा आहे, घरातल्या साहित्यामध्ये हा बनवला जातो. तर तुम्ही जर आपला या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे सुरुवातीला 2 वाट्या असे पोहे घेतलेले आहेत. स्वच्छ रेग्युलर जे पोहे खातो ते पोहे घेतलेले आहेत. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. शेवटी अगदी अर्धी वाटी पाणी टाकून आपण हे भिजत 5 ते 7 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. तर आपण इथे त्यानंतर 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर सगळं मेजरमेंट आपल्याला हे एकाच वाटीने घ्यायचं आहे. 2 वाटी पोहे, त्यासाठी 2 वाटी आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे. अगदी बारीक रवा घ्यायचा. जर रवा नसेल बारीक तर तुम्ही अगदीच मोठा रवा थोडासा मिक्सरला फिरून घेतला तरीही चालेल. तर आपण इथे रवा देखील घेतलेला आहे. आपण तिन्ही साहित्य वाटीनेच घेणार आहोत. तर त्यानंतर मी इथे गोडसर असं दही घेतलेलं आहे. तुमची ही पूर्ण रेसिपीची टेस्ट ही तुम्ही दही कसं घेता त्यावर अवलंबून असणार. घरातल्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवतोय म्हणजे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही अगदीच ताक घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्ही ताक घेऊ शकता आणि एका वेळी न टाकता थोडं थोडं इथे अगदी सुरुवातीला रवा फक्त थोडासा भिजत ठेवायचा आणि नंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही ताक टाकू शकता. तर मी इथे दही असल्यामुळे मला इथे नेहमी बनवते त्यामुळे अंदाज आलेला आहे. मी इथे 2 वाटी असं दही घेतलेलं आहे. गोडसर दही आहे. तुम्ही दही कसं घेता, पुन्हा एकदा सांगते, दही कसं घेता त्यावर या रेसिपीची टेस्ट अवलंबून असणार आहे. तर इथे मसाले कोणते यूज करणार नाही आहोत. त्यामुळे मी इथं फक्त जिरे, हिरवी मिरची आणि मीठ, अगदी 7 ते 8 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे आणि मीठ ठेचून घेतलेलं आहे, ते इथे ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपले पोहे देखील छान असे भिजलेले आहेत. तर आपण हे यामध्ये ॲड करून घेऊया. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. अगदी तुम्ही बनवून ठेवून कुक करून तुम्ही बाजूला फ्रीजमध्ये देखील ठेवली तरीही चालेल किंवा सकाळी दुपारी करून अगदी संध्याकाळच्या वेळेला खायला घेतली तरीही चालेल. तर आपण इथे पूर्ण पोहे टाकून घेतलेले आहेत. छान असं मिक्स करून घेऊया. अगदीच तुम्ही इथे डाळवाची 2 ते 3 चमचे पावडर करून टाकली तर याची टेस्ट आणखी भन्नाट अशी लागते. किंवा मग अगदीच 2 ते 3 चमचे बेसन पीठ इथे तुम्ही थोडंसं भाजून टाकलं तरी अगदी छान अशी टेस्ट लागते. तर मी कधी त्या पद्धतीने तर कधी या पद्धतीने बनवते. किंवा मग तुम्ही इथे अगदी थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळद टाकली तरीही चालेल. पण हळद न टाकता अशा प्रकारे हळद फोडणीला टाकली आणि अशा प्रकारे आपण याचा पदार्थ तयार करून घेतला तर अगदी थोडासा पिवळसर आणि पांढरट असा छान असा दिसतो. मुलं आवडीने खातात. त्यामुळे मी असा कधी तर तसा कधी बनवत असते, म्हणजे बिना हळद टाकता. तर तुम्ही हा पदार्थ तुमच्या घरी नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुम्ही देखील हा पदार्थ आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच बनवाल. तर आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. खूप जास्त मिक्स करायचं नाही, फक्त छान बाइंडिंग येईल इथपर्यंत मिक्स करायचं. तुम्ही खूप जास्त वेळ जर हे मिक्स करत बसलात तर तुमचा हा पदार्थ थोडासा असा चिकट वगैरे होऊ शकतो. तर आपला हा कच्चा रवा आहे त्यामुळे आपण हे 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत. अगदी 4 ते 5 मिनटं ठेवलं किंवा मग रवा तुम्ही ताकामध्ये सुरुवातीला भिजून घेतलेला असला तर झाकून ठेवण्याची देखील गरज लागत नाही. तर 8 ते 10 मिनटं झालेले आहेत. आपण हा रवा चेक करून पाहिलेला आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. 8 ते 10 मिनटामध्ये अगदी छान रवा भिजला जातो. हातावर चेक करून पाहायचा आणि अशा प्रकारे याचे रोल तयार करून घ्यायचे. अगदी एकसारखे असे रोल तयार करून घ्यायचे. म्हणजे आपण जेव्हा हे कुक करून घेतो, वाफून घेतो, तेव्हा एकसारखे असल्यामुळे एक सोबत असे वाफले जातात. बारीक मोठे करून घेतले तर एक रोल वाफवला जाईल आणि एक जाणार नाही. त्यामुळे एकसारखे असे बनवून घ्यायचे. अगदीच तुम्ही बालुशाहीच्या आकारामध्ये थोडेसे जाड आणि चपटे असे हे बनवून घेतले आणि कुक करून घेतले, म्हणजे वाफून घेतले तरीही चालेल. तर तुम्ही हे स्टीमरमध्ये देखील स्टीम करून घेऊ शकता. आणि बालुशाहीप्रमाणे जर बनवले तर ते एकावर एक ठेवले तरी अजिबात चिकटत नाहीत. तसे देखील तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथे आपण पाणी ठेवलेलं आहे अगदी अर्धा लिटरभर. त्यामध्ये रिंग ठेवून घ्यायची, पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर आपण हे रोल ज्या ताटामध्ये ठेवणार आहोत त्या ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रोल ठेवून घ्यायचे. अगदी थोडासा गॅप ठेवायचा. शिजल्यानंतर ते थोडेसे फुलले जातात आणि त्यामुळे एकमेकाला चिकटतात. त्यामुळे ते थोडेसे अंतर ठेवून ठेवायचे आणि अगदी फिट्ट झाकण बसेल अशा प्रकारे झाकून आपण हे 10 मिनटं वाफून
घेऊया मीडियम फ्लेमवर. तर 10 मिनटं झालेले आहेत. चाकू टाकून पाहायचा. अगदी छान असा चाकू प्लेन निघलेला आहे, कुठेही चिकटलेलं वगैरे नाही. आपलं हे मिश्रण अगदी छान असं वाफवलं गेलेलं आहे असं समजायचं. आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असे फुललेले देखील आहेत. तर आपण हे बाजूला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर हे पहा अशा प्रकारे हे खालून थोडेसे असे ब्राउनिश झाले की आपले हे रोल अगदी परफेक्ट वाफरले गेले असे समजायचं. नॉर्मल थंड झाल्यानंतर आपण हे कट करून घेऊया. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कट करून घेऊ शकता. अगदी उभ्या आकारामध्ये कट करून घेतले तरीही चालेल किंवा मग अगदीच बारीक आपण इडलीच्या जशा 6 ते 7 फोडी करतो तशा प्रकारे फोडी करून घेतल्या तरीही चालतील. तर मी इथे अशा प्रकारे अर्धा इंचाच्या अंतरावर अशा प्रकारे कापून घेणार आहे. तर दोन्ही मी सगळे हे रोल तयार करून घेतलेले आहेत, अगदी कुठेही फुटलेले वगैरे नाहीत. चला तर मग आपण याला फोडणी देऊन घेऊया. फोडणीमध्ये आपण सुरुवातीला जिरे, मोहरी, हिंग आणि तीळ टाकून घेतलेले आहे. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून आपण हे छान अशी पूर्ण फोडणी पॅनला चिकटवून घेऊया. म्हणजे आपण ज्यावेळेस आपला हा पदार्थ टाकून घेऊ त्यावेळेस पूर्ण पदार्थाला आपल्या या मोहरी वगैरे आणि तीळ वगैरे चिकटले जातील. तीळ थोडेसे जास्त टाकायचे, अगदी छान अशी टेस्ट लागते. तर अगदी अर्धा मिनिटभर आपण हे असेच ठेवायचे आहे आणि पलटी करून घ्यायचे आहे. दोन्ही साईडने छान खरपूस असे अगदी अर्धा अर्धा 1-1 मिनिट परतवून घेतले. थोडासा गोल्डन कलर आला की हे काढून घ्यायचे. आपण अगोदर हे शिजून घेतलेले आहेत. तर तुम्ही आपली रेसिपी इथपर्यंत पाहिली म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला हे सगळे मसाले म्हणजे जिरे, मोहरी किती टाकायचे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही कितपत खाणं पसंत करतात ते. तर तुम्ही पाहू शकता आपण इथे 2 बॅच परतवून घेतलेले आहेत, कुठेही तुटलेली वगैरे नाही, अगदी छान अशी दिसत आहे. आणि तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करू शकता. तर हे पहा अशा प्रकारे आपण ही सर्व करून घेतलेली आहे शेंगादाण्याच्या चटणीसोबत. अगदी छान अशी दिसत आहे. जितकी छान दिसते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट खायला अगदी छान अशी लागते. तर मी तुम्हाला इथे कट करून देखील दाखवत आहे. अशा प्रकारे 2 लेअरमध्ये पिवळा आणि पांढरा असा कलर दिसतो, त्यामुळे मुलं देखील आवडीने खातात. त्यामुळे मी अशा प्रकारे बनवलेली आहे. तुम्ही अगदीच आपण डो बनवून घेतो त्यावेळेस देखील हळद ॲड केली तरीही चालेल. तर आपण ही सर्व करून घेतलेली आहे. तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये कमीत कमी तेलामध्ये आणि बिलकुलही मसालेदार नसलेली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.